गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ आय एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण डेली करंट अफेअर्स डिस्कस करत आहोत. यामध्ये आपण रोजच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याच्याशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याची चर्चा करत असतो. आजची तारीख आहे 7 डिसेंबर 2020. तर बघूयात आजच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या काय आहेत. तर यामधील पहिला पॉईंट आहे, जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. त्याच्याशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर रोम इटली शहरात मुख्यालय असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेच्याच म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन्स म्हणजेच FAOच्या नेतृत्वात दरवर्षी 5 डिसेंबर या दिवशी जगभरात जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ओके, तर 2020 साली कीप सॉईल अलाइव्ह प्रोटेक्ट सॉईल बायोडायव्हर्सिटी या विषयाखाली हा दिवस साजरा करण्यात येतो. तर या दिनामागचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर अन्न सुरक्षा, निरोगी पर्यावरण आणि मानव कल्याणासाठी मृदेच्या गुणधर्माचे महत्त्व पटवून देणारे संदेश पसरवणे हा या दिनामागचा मुख्य उद्दिष्ट आहे. ओके, लक्षात घ्या. परत एकदा सांगते की रोम शहरात मुख्यालय असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेच्या नेतृत्वात दरवर्षी 5 डिसेंबर या दिवशी जगभरात जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 2020 साली कीप सॉईल अलाइव्ह प्रोटेक्ट सॉईल बायोडायव्हर्सिटी या विषयाखाली हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. यावर एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की याच्या मागचा म्हणजे 2020 साली जे मृदा दिन साजरा केला गेला त्याचा मेन विषय काय होता, तर कीप सॉईल अलाइव्ह प्रोटेक्ट सॉईल बायोडायव्हर्सिटी. ओके, आणि या दिनामागचं मुख्य उद्दिष्ट काय असतं, तर अन्न सुरक्षा, निरोगी पर्यावरण आणि मानव कल्याणासाठी मृदेच्या गुणधर्माचे महत्त्व पटवून देणारे संदेश पसरवणे. ओके, त्यानंतर मृदा हे एक मर्यादित नैसर्गिक स्रोत आहे. मानवी कालखंडात मृदा पुनर्निर्मित केली जाऊ शकत नाही. तथापि मानवी जीवनामध्ये मृदेची भूमिका महत्त्वाची असूनही अनुचित व्यवस्थापन पद्धतीमुळे मृदेचा कस कमी होण्यामध्ये जागतिक स्तरावर वाढ देखील होत आहे. ओके, तर यामागची मुख्य पार्श्वभूमी काय आहे, तर हवामानातील बदल, दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत विकास या दृष्टीने कार्य करण्यासह अन्न सुरक्षा, कृषी यासाठी मृदांचे महत्त्व यासंबंधी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो. ओके, तर जून 2013 मध्ये वैश्विक मृदा भागीदारीच्या चौकटीत FAO परिषदेकडून प्रस्तावादाखल देखील डिसेंबर 2013 मध्ये 68व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 5 डिसेंबर 2014 रोजी प्रथम अधिकृत जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचे मान्य केले गेलेले आहे. आणि प्रत्यक्षात ही कल्पना 2003 साली इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सेस IUSS द्वारा प्रस्तावित केली गेली होती. ओके, तर परत एकदा सांगते की जे काही म्हणजे मृदा हे पुनर्निर्मित केली जाऊ शकत नाही, तो एक नैसर्गिक स्रोत आहे. पण मानवी कालखंडात मृदा म्हणजे तरीही मानवी जीवनामध्ये मृदेची भूमिका महत्त्वाची असूनही अनुचित व्यवस्थापन पद्धतीमुळे मृदेचा कस कमी होण्यामध्ये जागतिक स्तरामध्ये वाढ निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड जागरूकता निर्माण करण्यासाठीच 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि मुख्य म्हणजे यामागची पार्श्वभूमी काय आहे, तर हवामानातील बदल, दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत विकास या दृष्टीने कार्य करण्यासह अन्न सुरक्षा, कृषी याच्यासाठी मृदाचे महत्त्व यासंबंधी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो. तर जून 2013 मध्ये वैश्विक मृदा भागीदारीच्या चौकटीत FAOच्या परिषदेकडून प्रस्तावादाखल डिसेंबर 2013 मध्ये 68व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 5 डिसेंबर 2014 रोजी प्रथम अधिकृत जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचे मान्य केले गेलेले आहे. प्रत्यक्षात ही कल्पना 2002 साली इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सेस द्वारा प्रस्तावित देखील केली गेलेली होती. ओके, तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते.
यानंतर आपण बघणार आहोत भारतीय वंशाची संशोधक टाइमच्या किड ऑफ द इयरची मानकरी ठरलेली आहे, त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे बघणार आहोत. तर भारतीय अमेरिकी वंशाच्या गीतांजली राव या 15 वर्षाच्या संशोधक मुलीस टाइमचा पहिलाच किड ऑफ द इयर पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तिने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खेडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधलेले आहेत. ओके, तर टाइम नियतकालिकाने म्हटले आहे की हे जग ज्यांनी त्याला आकार दिला त्यांचे आहे. जग अनिश्चिततेकडे जात असताना नव्या पिढीतील मुले संशोधनातून जी उत्तर शोधत आहेत ती महत्त्वाची आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम देखील होत आहे. ओके, आणि टाइमने 5,000 उमेदवारांतून राव म्हणजे गीतांजली राव यांची निवड केलेली असून तिची मुलाखत अभिनेत्री एंजेलिना जोली यांनी घेतलेली होती. ओके, तर निरीक्षण, संशोधन, संदेशवहन, विचार, चर्चा यातून आपण काही समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील केला असे गीतांजलीने आभासी मुलाखतीमधून सांगितलेले आहे. दूषित पाण्यापासून अनेक समस्यांवर तिने अभिनव उत्तरे देखील शोधलेली असून गप्पांमधून तिच्या बुद्धीचे देखील चमक प्रत्यक्षात आलेली आहे. आणि प्रत्येक प्रश्नावर एकाच वेळी विचार करण्यापेक्षा एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करा असा संदेश देखील तिने तरुणांना दिलेला आहे. ओके, तर 15 वर्षाच्या या गीतांजली राव आहेत, त्यांना किड ऑफ द इयर पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. आणि तिने मुख्य काम कशा बाबतीत केलेलं आहे तर दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिने उपाय शोधलेले आहेत. ओके, आणि टाइमच्या एकूण 5,000 उमेदवारांमधून राव यांची निवड झालेली आहे आणि त्यांची मुलाखत अभिनेत्री एंजेलिना जोली यांनी घेतलेली होती. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नावर एकाच वेळी विचार करण्यापेक्षा एका प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करा असा संदेश देखील तिने तरुणांना दिलेला आहे. यामधून या सगळ्यांमधून तिच्या बुद्धीची चमक देखील प्रत्यक्षात येत आहे. ओके, यानंतर बघणार आहोत आपण युएनचा ऐतिहासिक निर्णय, गांजा ड्रग्ज नव्हे तर औषध आहे, भारतासह 27 देशांनी केले समर्थन. ओके, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या ऐतिहासिक मतदानानंतर गांजालाच म्हणजे जो भांगेचा प्रकार आहे हा धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाने बुधवारी हा निर्णय घेतलेला आहे. ओके, तर जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवलेले आहे. आणि यासाठी झालेल्या मतदानात 27 देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले, तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले. विशेष म्हणजे यावेळी भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याचे समर्थनात मतदान केलेले आहे, तर चीन, पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या 25 देशांनी विरोधात मतदान केलेले आहे. ओके, या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असे संयुक्त राष्ट्रसंघाने देखील म्हटलेलं आहे. ओके, तर मेन सांगायचं म्हणजे जे काही गांजा ड्रग्स वगैरे आहेत त्यांना आता जे काही धोकादायक ड्रग्स आहेत त्यांच्या यादीतून हटवलेले आहे. आणि त्यामुळे औषधं आणि उपचारात्मक क्षमतेसाठी याची जी काही पडताळणी करण्यासाठी जी काही बंधनं लादण्यात आलेली होती ती आता हटवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता औषध व उपचारात्मक क्षमतेसाठी याची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारसीनुसार संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवलेले आहे. आणि यासाठी झालेल्या मतदानात 27 देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिलेले आहे, तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केलं. विशेष म्हणजे यावेळी भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनात मतदान केलेले आहे. आणि चीन, पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या 25 देशांनी याविरोधात मतदान केलेलं आहे. ओके, त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयानंतर गांजा आणि भांगपासून बनलेल्या औषधांचा वापर वाढू शकतो, यात काही वाद नाही. आणि याशिवाय गांजाच्या सायंटिफिक रिसर्चसाठीही चालना मिळू शकते. या निर्णयानंतर अनेक देश गांजा आणि भांगच्या वापराबाबतच्या आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. ओके, देन
या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गांजाचे तोटे आणि त्याच्या वैद्यकीय फायद्यांबाबत मोठी चर्चा देखील सुरू होत आहे आणि सध्या 50पेक्षा जास्त देशांनी गांजाचे वैद्यकीय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवलेले आहे आणि कॅनडा, उरुग्वे आणि अमेरिकेच्या 15 राज्यांमध्ये वैद्यकीय वापरासाठी गांजाला परवानगी देखील देण्यात आलेली आहे. ओके. तर ही सर्व ह्यामधील काही महत्त्वाच्या म्हणजे पॉईंट्स होते. या रिलेटेड जर तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर काही तुम्हाला सजेशन, सूचना किंवा आणखीन कोणत्या विषयावर जर लेक्चर्स हवे असतील तर तेही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते आम्ही पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि लेक्चर आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.